आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। ऍक्च्युली महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपल्या ब्लाऊजची उंची कमी होते तर काय करावं हे सुचत नाही। खरं तर आता मी माझा जुना घागरा आहे आणि त्या घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे तर तो मी आधी स्टिच केलेला आहे आणि त्यावेळेस माझ्याकडनं ब्लाऊजची उंची खूप कमी झाली होती, पण आता मला त्याची उंची थोडी वाढवून पाहिजे नाही। तर त्यासाठी काय करायचं ते एक ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला, जेणेकरून ती ट्रिक वापरून तुमच्या ब्लाऊजची उंची नक्कीच वाढणार आहे। जर तुमच्या पण ब्लाऊज मध्ये म्हणजे स्टिच झाल्यानंतर जर तुमच्या लक्षात येते की ब्लाऊजची उंची कमी झालेली आहे किंवा एखाद्या जुन्या ब्लाऊजची उंची तुम्हाला कमी वाटत असेल तर ही एकच ट्रिक वापरा। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये म्हणेल मी आपला ब्लाऊज रिपेअर होईल आणि नक्कीच ब्लाऊजची उंची सुद्धा वाढेल। ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून जर तुमच्या ब्लाऊजची उंची कमी होत असेल तर 2-3 मिनिटांमध्ये ते कसं रिपेअर करायचं आणि ब्लाऊजची उंची झटपट अशी कशी वाढवायची ते ही सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट। तर बघा मग सगळ्यात आधी आता मी तुम्हाला हा ब्लाऊज दाखवते। मी म्हटल्याप्रमाणे हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे आणि ऑलरेडी स्टिच केलेला आहे। याला साईडला चेन आहे आणि बॅक पार्ट सिंपल असा आहे। फक्त छोटीशी आपण घागऱ्यावरची लेस यूज करून सिंपल इथे डिझाईन बनवलेली होती। खरं तर आता या ब्लाऊजची उंची कमी आहे, मी तुम्हाला दाखवते। कसं ना, घागऱ्यावरची ब्लाऊजची उंची थोडी जास्त असली ना तरच जर आपल्याला कम्फर्टेबल फील होतं आणि आता याची उंची तर 12च आहे। 13-14 तरी पाहिजे नव्हती, बट ठीक आहे आपण 1 इंच तरी इथे वाढवू शकतो। तर ते कसं तर ते मी तुम्हाला दाखवते। तर बघा, ही मी रेडीमेड हँगिंगची लेस घेतलेली आहे आणि ही जी काही लेस आहे तर ही जवळजवळ 1 इंचाची आहे। म्हणजे आपली ब्लाऊजची उंची ही लेस लावल्यानंतर नक्कीच वाढणार आहे। सो आपण इथे खाली कमरेच्या साईडला लावूयात, जेणेकरून आपला ब्लाऊज पण अजून छान असा डिझायनर दिसेल। त्याचबरोबर ब्लाऊजची उंची आपला जो काही प्रॉब्लेम आहे तो पण सॉल्व्ह होईल। आपण असं बऱ्याचदा म्हणत असतो की टेलरची एखादी चूक जर असेल तर ती रिपेअर करताना तो ब्लाऊज किंवा तो ड्रेस असो काही पण असो तो अजून छान डिझायनर बनतो। सो तसंच काहीतरी ट्रिक आपण आज इथे यूज करणार आहोत की ते ब्लाऊजची उंची कमी आहे, सो त्यामुळे मग आता आपण ही हँगिंगची लेस लावणार आहोत आणि या हँगिंगच्या लेसमुळे आपला घागऱ्यावरचा हा ब्लाऊज अजूनच सुंदर असा डिझायनर नक्कीच दिसणार आहे। सो आपल्याला ही कमरेच्या साईडने लावायची आहे। तर बघा, मी चेन इथे ओपन करून घेतलेली आहे आणि मग लावायला सुरुवात करते, जेणेकरून ते जरा इझी जाईल। एवढंच नाही तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही लेस लावण्यासाठी आपल्याला सिंगल फूट लागणार आहे। सो इथे सिंगल फूट मी लावून घेतलेला आहे। बॅक साईडला आपण जी काही लेस लावलेली आहे तर आता त्याच लेसवर आपल्याला ही हँगिंगची लेस लावून घ्यावं लागणार आहे, कारण दुसरा काहीही ऑप्शन आपल्याकडे इथे नाहीये। खरं तर आता आपल्याला ही अगदी सावकाशपणे ही जी काही हँगिंगची लेस आहे तर ती लावायची आहे, कारण ते जे काही मणी आहेत, मोती आहेत तर ते बऱ्याचदा फुटण्याचे चान्सेस असतात। त्याचबरोबर हँगिंगच्या लेसमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज सुद्धा असतात। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही वेगळ्या प्रकारची हँगिंगची लेस सुद्धा इथे यूज करू शकतात। बट इथे मी घेतलेली आहे की त्यामध्ये एक मोती सुद्धा आहे आणि छान असे हँगिंग्स बनवलेले आहेत, त्यामुळे खरं तर आपल्या ब्लाऊजला अजूनच सुंदर असे लुक येणार आहे। फक्त अगदी काळजीपूर्वक लावायचे आहे। बऱ्याचदा कमरेच्या साईडने कडेकडेने लावताना ते सटकण्याचे चान्सेस असू शकतात। सो त्यासाठी सुरुवातीला आणि शेवटी आपल्याला थोडंसं फोल्ड करून ते व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते निघायला नको यासाठी। ठीक आहे, सो बघा इथले मनीस मी काढून घेतले आणि वरची लेस थोडीशी ते कॉर्नरला फोल्ड करून घेतलेली आहे आणि आता या लेसला सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची आहे, म्हणजेच दुसऱ्या साईडने सुद्धा टीप। मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्यतो दोन्ही साईडने टीप टाकायचे। त्याचे 2-3 फायदे आहे। महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, लवकर खराबही होत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते। सो ह्या पद्धतीने मग तुम्ही सुद्धा लेस लावून घेऊ शकतात। बघा किती छान खरं तर फायनल लुक आलेला आहे। हे बघा किती सुंदर असं दिसते। सो तुम्ही सुद्धा जर तुमच्या ब्लाऊजची उंची मी म्हटल्याप्रमाणे कमी झालेली असेल तर ही एक ट्रिक वापरू शकतात। नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की या लेसमुळे खरं तर आपला हा ब्लाऊज अजून सुंदर दिसतोय आणि नक्कीच या ब्लाऊजमुळे आपला घागरा सुद्धा अजून उठून दिसणार आहे। सो ही ट्रिक तुम्ही सुद्धा नक्की वापरून बघा। ठीक आहे, अगदी सोपी ट्रिक आहे, काहीही अवघड नाहीये, फक्त रेडीमेड लेस आपण इथे यूज केलेली आहे। त्याचबरोबर ती कशी लावायची हे सगळं अगदी सविस्तर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सोप्या पद्धतीने। आणि एवढंच नाही तर याला खूप टाइम पण लागत नाहीये, तसं बघायला गेलं तर अगदी 2 ते 3 मिनिटात, बरं जास्तीत जास्त 5 मिनिटांमध्ये आपला ब्लाऊज हा रिपेअर होतोय। सो ही ट्रिक तुम्ही सुद्धा नक्की वापरून बघा। ठीक आहे, सो चला मग आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आणि सगळ्यात महत्त्वाचं
इम्पॉर्टंट व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ, आजची ट्रिक कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.